एकनाथसाठी सुरेख फटका पहिल्यापासूनच निश्चितच आपल्याला जिंकायच्या इराद्याने एक मोठा फटका समानजनक स्थितीकडे स्कोर मिळण्याची तयारी एकनाथची विजय असणार आहे. पण समोर मात्र या ठिकाणी निलेश असणार आहे. निलेश कमबॅक करून देणार. एकनाथला फसवण्यासाठी हा एक प्रयत्न केला जाणार. हलक्या आपण चेंडू खेळून काढला. सुरेख फटका मारण्याचा प्रयत्न केला. अर्णवला चांगलं क्षेत्ररक्षण या आधी सुद्धा केले. तोच अर्णव सुरेख क्षेत्ररक्षण करतात. सुरेख फटका निलेश फटका खेळायचं नंतर बाळाने नंतर करून पुन्हा एकदा एका धावेनं आपल्या संघाचं मजबूत असं खातं ओपन केलं जात आहे. आणि खऱ्या अर्थाने शिवसेना या संघाने धाव संख्या होती 5. एकनाथ आकर्षक पाणी सजवण्याचं काम केलं होतं. पण मित्रांनो इथं मात्र एकनाथ बाहेर गेल्यानंतर पुन्हा एकदा दबाव होताना पाहतोय. मंथनला जोरदार फटकेबाजी करावी लागली. जोरदार चेंडूचा संपर्क नाही आणि हवा धावसंख्या 6. मात्र मंथन आणि योगेश वरती दबाव येणार आहे. कारण निलेशनं आपलं काम दबाव केलं. निलेश कमाल करून दाखवले. आणखी आपण चेंडू खेळून काढला. एक धाव तर निश्चित मिळणार आहे. या एका धावेने पहिलं षटक समाप्त होते. धावसंख्या होते 20. पण जोपर्यंत निलेश उर्फ बाळा मैदानात, जोपर्यंत योगेश मैदानात, तोपर्यंत निश्चितच 25 ते 30 धावा व्हायला काय हरकत नाहीये. कारण या षटकामध्ये आपण पाहिलं होतं आपण पाहिले रोशन आढळतोय चेंडू पण काही जबरदस्त या ठिकाणी आपण पाहिला फटका बाळाचा. 2 चेंडू घोषित केलाय आणि यावर मात्र एक संधी होती बाळाला. निश्चितच बाळाचा जोरदार फटका आणि बाळाचा जोरदार बाळा वर्सेस बाळा हे कॉम्बिनेशन जुळले जात आहे. मात्र बाळाकडून एक जोरदार फटका आणि याच्या डायरेक्ट मारतो. धाव संख्या होती 12. निलेश वरती या खेळण्यासाठी सज्ज केलं जात आहे. पुन्हा एकदा धाव संख्या यावेळेला अजून 2-3 फटके निलेशनं मारणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा वाढ खराब खेळ भेटताना आपण रोशनला पाहतोय. रोशन मात्र कमबॅक कधी करणार याची सर्वांनाच काळजी वाटलेली आहे. कारण वेग साईज असल्याकडून मात्र या ठिकाणी खराब असेल. सुरेख फटका पण हा फटका चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. बाळाची उत्तर पाठीनं पण पाहतोय. सुरेख फटका चौकारांशी सगळ्यात पुन्हा एकदा बराबर धावसंख्या होते 15 धावांवरती थांबवण्याची तयारी ओंकार ठीक आहे. ओंकार जोरदार फटका मारला होता. एक धाव धावसंख्या होती 22. पुन्हा योगेशला सुंदर चेंडू खेळून काय तर दबाव वाढले तर चेंडू मारला पाहिजे. बाळाला साईड केलं पाहिजे. कारण साईड रोटेट झाली पाहिजे. आणि आताची एक धाव धरून धावसंख्या होती 23. स्ट्राईक बदलली पाहिजे. हा आपला चेंडू खेळून काढला आणि अर्णव पुन्हा एकदा निश्चितच या ठिकाणी पास करण्याच्या तयारीत होता. अर्थात रनआउटची संधी होती. एक चांगली संधी
बावीस झाले 23 नाही घ्यायचं 23 चला ठीक आहे 23 किती बॉल किती झाले 4 चेंडू शेवटच्या 2 चेंडूवरती समानजनक स्थितीत स्कोर पळवायचा तो निश्चितच बाळाला हो जबरदस्त फटका मारला जातो काय घडतं बघूया चेंडू दोन धाव संख्या होती ती 25 वाईट चेंडू धाव संख्या होती ती या ठिकाणी 26 या वेळेला मात्र गुंफाचा सुरेख चेंडू एक जाऊ दे ना लास्ट बॉल आहे धाव संख्या होती ती 27 सुरेख फटका खेळला जातो पण कमीत कमी धावांवरती रोखलं जात आहे कारण धाव संख्या होती ती फक्त 27 जिंकण्यासाठी 28 धावांची ज्या संघाचे मालक आहेत त्या संघाकडून निलेश आणि बाळा समोर मात्र हीच सेवनचा या संघाकडून 1 लाख पहिला चेंडू आणि या चेंडूवरती मयेचं चांगलं क्षेत्रक्षेत्र बघून धावा रे आता मात्र बाळाकडे खऱ्या अर्थानं ताकद दाखवण्याची गरज आहे पुन्हा एकदा 1 लाख तिकीट सुरेश चेंडू फेकला गेला अडवला जातो बाळाकडून नको फक्त दबाव टाकला जातो मामा भाषाचं हे युद्ध आपण या क्रिकेट मध्ये पाहतोय चेंडू मात्र सुरेख अडवला जातो का पाहायचं सुरेख कडून खराब क्षेत्ररक्षण चौकार चौकार बसल्याने तुमच्यावर ओरडा पडणार समजा तुम्ही पुन्हा एकदा ऐकतात सुरेख फटका भाषाचा सुरेख फटका इथं मात्र मामाला थोडंसं अद्भुत व्हावं लागतंय एक धाव निश्चित केली जाते आणि आता मात्र निलेश असणार आहे तो निश्चितच फटकेबाजीसाठी जायचा होतो माहीर असणारा मशहूर फटकेबाजी करणारा आकर्षक पारीला वलय देणारा रोशन कडून खूप साऱ्या अपेक्षा लास्ट बॉल आहे रोशन चांगल्या पद्धतीने निश्चितच बॅटिंग करू शकतो हो फटका बघा रोशनचा जबरदस्त आहे पण आता मात्र सुनीतला मानलं पाहिजे सुनीतनं सुरेख फटकेबाजी केली आणि धाव संख्या केवळ 6 धाव नको 6 अजून हरलं तरी काय नाही आम्हाला काय पण पाहतो मित्रांनो भेट आणि साईड असल्याकडून काय करतो बघूया कारण या ठिकाणी 12 वर्षे पुन्हा एकदा बाळासाठी 6 झालंय या ठिकाणी शाबास चांगला होता बाला धाव संख्या होती ती निश्चितच या ठिकाणी 10 कमबॅक करावा लागणार दबाव टाकला जातो बाळावरती हो पुन्हा एकदा सुंदर केवळ ही एकच धाव धाव संख्या होती ती 11 बाळा नात्रेक चांगल्या पद्धतीचा वाईट बॉल होता जाऊ दे आणि आता मात्र संदीप टिके काप्या बघून संदीप टिके फलंदाजीसाठी येतोय सुरेख फटका आहे संदीपचा 1 धावाने आपलं वैयक्तिक खातं उघडतोय सरळ मारणार धाव संख्या होती ती या ठिकाणी 12 जिंकण्यासाठी 28 धावांची गरज आहे. संदीप कडून झाली ओव्हर झाली धाव संख्या होती ती 16 11 पाहिजे ना 27 करायचं ना पहिलीच ओव्हर होती आपल्या बाजूला विजय शिकेकर आला त्यासाठी संतोष शिके यांच्याकडे 11 पाहिजे 100 रुपयाचं बक्षीस लावलं जाते 11 पाहिजे हा जी बॅटिंग साईड होते वेट साईड असतं शाबास शाबास 100 रुपयाचं बक्षीस काय फटका रोशन बघून मार वेट करून मार धाव संख्या होती 20 20 7 पाहिजे 20 5 ला 7
आरामात 5 चेंडू 7 धावांची गरज. हो पुन्हा एकदा सुरेख फटका पण आता मात्र आता नको योगेशनं मानलं कॉर्नरला पाहिजे. घे त्या मंथन कुमार. यावेळेला मात्र एक धाव संख्या असणाऱ्या एक टीव्ही चौकार चौकार मारू 3ला 6. नारायण मंडळांचे बघा माझ्याकडे काही चेंडू येत नाही मी काय हरवणार नाही हो मागची मॅच जर आपण बघितलं मित्रांनो लहान लोकं खेळत घेतलं होतं आणि आता मात्र केवळ 3 धावू नको बाजूला कर पाप्या काय मारण्यातलं नाही. जिंकण्यासाठी 3 धावांची. सुरेश शाबास. आणि पाप्या कट कर आपा पाठी पाठी आणि 2 धावा. हे 2 आहे. ए 27 करते ना. एक ना 28 जिंकायचे 28 जिंकण्यासाठी 28 पाहिजे 27 मध्ये 28 क्षणामध्ये बदल तुम्हाला हा एक प्रकारचा ओरडा खावा लागणार आहे एक खाऊ वाचायची कंपल्सरी केस आहे 2 जिंकायला 2 पाहिजे अरे 28 करायचे काय जिंकला तर 100 रुपये बघा हारायचं का जिंकायचं तुम्ही ठरवा 100 रुपये